तर याच्यातल्या काही ऍक्टिव्हिटीज, काही टेबल्स आहेत ते बघूया. पहिलं त्यांनी असं विचारलेलं आहे, आयडेंटिफाय फिजिकल अँड केमिकल चेंजेस फ्रॉम द फेनॉमेना गिव्हन इन द फॉलोइंग टेबल. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इन टू वॉटर हा फिजिकल चेंज आहे. कुकिंग ऑफ फूड हा केमिकल चेंज आहे. रायपनिंग ऑफ फ्रूट म्हणजे फळ पिकतं हा केमिकल चेंज आहे. मिल्क टर्नड इन टू कर्ड हा पण केमिकल चेंज. इव्हॅपरेशन ऑफ वॉटर फिजिकल चेंज. डायजेशन ऑफ फूड इन द स्टमक केमिकल चेंज. साईज रिडक्शन ऑफ नॅफ्था बॉल्स म्हणजे ज्या डांबर गोळ्या असतात त्या एअरमध्ये ठेवल्यानंतर त्यांचा साईज हळूहळू कमी होतो. दिस इज अ फिजिकल चेंज. स्टेनिंग ऑफ शहाबादी और कडप्पा टाईल बाय लेमन ज्यूस. लिंबूचा जर फरशांवरती पडला तर तिथं स्टेन तयार होतात. दिस इज अ केमिकल चेंज. ब्रेकिंग ऑफ ए ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम अ हाईट. ग्लास ऑब्जेक्टचे तुकडे होणे फक्त हा फिजिकल चेंज एवढंच येतं त्याच्यामध्ये. माहिती असू दे कुठल्या कॅटेगरीमध्ये त्याला टाकायचं ते तेवढं व्यवस्थित जरा बघून ठेवा. त्याच्यानंतर काही ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. आता बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज अशा आहेत की ज्या तुमच्याकडून एक्सपेक्टेड नाहीये, कारण हे कोण तुम्हाला करून देणार नाहीयेत, लक्षात ठेवा. म्हणजे आता बघा त्यांनी काय काय सांगितलं, तेवढी कन्क्लुजन्स तेवढी शक्य तेवढी लक्षात ठेवा. ॲपॅरेटस काय काय दिलेलं आहे बघा. थर्मामीटर, इव्हॅपरेटिंग डिश, ट्रायपॉड स्टँड, फनेल, बन्सेन बर्नर, बर्नर आहे तो तिथला. केमिकल्स काय काय आहेत बघा. लाईम स्टोन पावडर, कॉपर सल्फेट, कॅल्शियम क्लोराईड, पोटॅशियम क्रोमेट, झिंक डस्ट, सोडियम कार्बोनेट, हॅलिक अनहायड्राइड एटसेट्रा. प्रोसिजरमध्ये काय सांगितले बघा. कॅरी आउट द ऍक्टिव्हिटीज 1 to 5 ॲज गिव्हन बिलो. रीड अँड रेकॉर्ड द टेम्परेचर्स इन द ऍक्टिव्हिटीज 2 to 4. इथं त्यांनी 1 ते 5 त्यांनी काय काय सांगितले त्या सगळ्या प्रोसिजर्स पूर्ण करा म्हटले आणि त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला मिळते हे तुम्ही त्याच्यामध्ये सांगायचं आहे. त्यांनी एक टेबल पण दिलेलं आहे इथं, त्या पद्धतीनं तुम्हाला ते भरायचं आहे टेबल त्याच्यावरून. बाकीचं त्याच्यामध्ये काही त्यांनी वेगळं सांगितलेलं नाही. आता हे एक्सपेरिमेंट काय तुम्हाला कोण करून देणार नाहीये, लक्षात ठेवा. फक्त तुम्ही लक्षातच ठेवायचं आहे, कारण 10वीच्या मानानं हे एवढं सगळं करणं शक्य नाहीये. त्यातून सुद्धा जर कुठल्या शिक्षकांनी घेतलं तर चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे, बघूया आपण एक 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 काय काय सांगितलंय. टेक ए स्पून फुल ऑफ लाईमस्टोन पावडर in an evaporating dish. Heat it strongly on a high blue flame. आता लाईमस्टोन पावडर घ्या म्हणजे CaCO3 हा त्याचा फॉर्म्युला आहे. कॅल्शियम कार्बोनेट, तर त्याची जी रिॲक्शन आहे ते लिहून ठेवतोय. तुम्हाला कितपत ते आता जमतंय पाठ करायला ते तुमचं तुम्ही ठरवा. हे कॅल्शियम कार्बोनेट आहे. याला जर तुम्ही स्ट्रॉंगली हीट केलं तर याच्यापासून कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड जनरेट होतो. बघा, ही रिॲक्शन आहे त्याची. रिॲक्शन तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कलर चेंज दिसत नाही. त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये इथं भरून ठेवावं लागेल काय काय आहे ते. कलर चेंज, देर इज अ नो कलर चेंज. म्हणजे इथं कलर चेंज होतो का? होत नाही. नो कलर चेंज. गॅस रिलीज्ड, यस. कोणता गॅस रिलीज होतोय तर इथं CO2 बाहेर पडतो. टेम्परेचर चेंज होतो का? नाही. इथं काही टेम्परेचर चेंज होत नाही. हा कसल्या प्रकारचा चेंज आहे? केमिकल रिॲक्शन घडते, याचा अर्थ हा केमिकल चेंज आहे. या पद्धतीनं ते भरायचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तो एक्सपेरिमेंट पूर्ण करावाच लागेल तुम्हाला आणि ते प्रत्यक्ष बघावं लागेल त्या एक्सपेरिमेंटमध्ये नेमकं काय होतंय ते. हे आता कितपत तुम्हाला सांगतात किंवा माहिती देतात ते आता तुम्ही बघून ठेवा. त्यातली दुसरी ऍक्टिव्हिटी आहे ऍड झिंक डस्ट किंवा झिंक पावडर इनटू कॉपर सल्फेट सोल्युशन.
म्हणजे पहिलं कॉपर सल्फेटचं जे सोल्युशन आहे त्याचा कलर ब्ल्यू आहे, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. आता काय करतोय आपण, झिंकला ऍड करतोय CuSO4 सोल्युशन मध्ये. मग याच्यामध्ये लक्षात ठेवा की झिंकची रिएक्टिव्हिटी जास्त आहे कॉपर पेक्षा. त्यामुळे हे झिंक काय करतं, या कॉपरला इथून डिस्प्लेस करतं आणि इथं प्रोडक्ट तयार होतो ZnSO4. ते कॉपर सेपरेट होतं आणि त्याच्यातून एक्स्ट्रा हीट एनर्जी सुद्धा बाहेर पडते. त्यामुळे तिथलं टेम्परेचर वाढतं. मग पहिल्यांदा हे कॉपर सल्फेट सोल्युशन कसलं आहे, ब्ल्यू कलरचं आहे. आणि इथं जे झिंक सल्फेटचं सोल्युशन जे तयार होतं ते कलरलेस सोल्युशन तयार होतं. त्यामुळे इथं कलर चेंज होतो, शिवाय हीट एनर्जी बाहेर पडते, त्यामुळं टेम्परेचर वाढतं. त्यामुळे दुसऱ्या ऍक्टिव्हिटीमध्ये कलर चेंज मध्ये काय लिहावं लागेल, ब्ल्यू. इट चेंजेस टू कलरलेस. इथे येणार गॅस कोणताही रिलीज होत नाही. टेम्परेचर चेंज, यस, टेम्परेचर इन्क्रीजेस, कारण त्याच्यातून हीट एनर्जी बाहेर पडते. आणि हा कसला चेंज आहे, दिस इज अ केमिकल चेंज. केमिकल चेंज आहे. बघा पुढचं काय सांगितलेलं आहे, ऍड पोटॅशियम क्रोमेट सोल्युशन टू बेरियम सल्फेट सोल्युशन. आता ही रिएक्शन तर 11वीत पण नाहीये, 12वीत पण नाहीये, इथं 10वी मध्ये विचारून ठेवले. काय करायचं सांगा. आता याचे जे प्रोडक्ट तयार होतो याच्यामध्ये बेरियम क्रोमेट फॉर्म होतो. मग ते फारच हायर लेवल होते, त्यामुळे त्याचा काही जास्त विचार करू नका. फक्त याच्यामध्ये एक दोन गोष्टी लक्षात ठेवा की ही रिएक्शन झाल्यानंतर तिथं येलो प्रेसिपिटेट, बेरियम क्रोमेटचा येलो प्रेसिपिटेट फॉर्म होतो. त्यामुळे तिथं कलर चेंज दिसतो तुम्हाला. याच्यामध्ये येलो प्रेसिपिटेट, प्रेसिपिटेटला PPT असं लिहितात. कोणताही गॅस याच्यातून रिलीज होत नाही, शिवाय इथं टेम्परेचर इन्क्रीज होतं. टेम्परेचर इन्क्रीजेस आणि हा सुद्धा केमिकल चेंज आहे. ही रिएक्शन तर काही मी देत नाही, कारण फारच पुढच्या लेवलची रिएक्शन होते ती. त्या पुढचं आहे ऍड सोडियम कार्बोनेट Na2CO3 सोल्युशन टू द कॅल्शियम क्लोराईड सोल्युशन. याची रिएक्शन थोडी ठीक आहे, पण आता याच्यामध्ये फक्त लक्षात ठेवा की याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट फॉर्म होतं. हा प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार होतो आणि त्याचा व्हाईट प्रेसिपिटेट फॉर्म होतो. शिवाय टेम्परेचर सुद्धा त्या ठिकाणी इन्क्रीज होतो. त्यामुळे इथं तुम्हाला कॉलम मध्ये लिहायला काही हरकत नाही. याच्यामध्ये व्हाईट प्रेसिपिटेट बघायला मिळतो कॅल्शियम कार्बोनेटचा. इथं कोणताही गॅस वगैरे सेपरेट रिलीज होत नाही, इथं टेम्परेचर इन्क्रीज होतं. आणि हा केमिकल चेंज आहे. त्याच्यानंतरचा आहे टेक थॅलिक अनहायड्राइड इन द इव्हॅपोरेटिंग डिश. आता थॅलिक अनहायड्राइड हे सुद्धा साधारणपणे त्या नॅप्था बॉल्स आपण जे कन्सिडर केलंय इव्हॅपोरेटेड असं, इव्हॅपोरेशन त्याचं लगेच चटकन होतं आणि त्याचं कन्व्हर्शन डायरेक्ट सॉलिड मधून, ते सबलिमेशन होतं, सॉलिड मधून डायरेक्ट त्याचं कन्व्हर्शन गॅसियस स्टेट मध्ये होतं. हा पूर्णपणे फिजिकल चेंज आहे. त्यामुळे तिथं कुठल्याही प्रकारे बाकीचे काही चेंजेस त्या ठिकाणी होत नाहीत. कलर चेंज, नो कलर चेंज. दुसरा कोणताही गॅस नाही, टेम्परेचर इन्क्रीज नाही. हा जो चेंज आहे तो फिजिकल चेंज आहे. हे या पद्धतीनं त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. त्यांनी प्रोसिजर दिली आहे बघा इथं. क्लोज द एंड ऑफ द स्टेम वगैरे काय 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 बरंच काय काय त्यांनी सांगितलेलं आहे. हे करून घ्या. सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण पूर्णपणे तयार करून तिथं
टेबल कंप्लीट केलेलं आहे. दुसरी पुढची ऍक्टिव्हिटी बघा. ॲपॅरेटस, टेस्ट ट्यूब, कोनिकल फ्लास्क, बॅलन्स एक्सेट्रा. केमिकल्स काय काय आहेत? सोडियम क्लोराईड अँड सिल्व्हर नायट्रेट. ही ऍक्टिव्हिटी चांगली दिली आहे. सगळं डिटेलमध्ये अगदी व्यवस्थित दिलंय. याच्या आधीची जी ऍक्टिव्हिटी होती त्याला काय अर्थ नाहीये, कारण तुम्ही हे एक्सपेरिमेंट करू शकत नाही. तुम्हाला कुणीही ते कंपाऊंड्स देणार नाही लॅबमध्ये. ते सगळं तयार करायची प्रोसिजर तुम्हाला कुणीही दाखवणार नाहीत. बघा प्रोसिजर मध्ये काय म्हटलंय. टेक सोडियम क्लोराईड सोल्युशन इन ए कोनिकल फ्लास्क अँड सिल्व्हर नायट्रेट सोल्युशन इन अ टेस्ट ट्यूब. कोनिकल फ्लास्क मध्ये NaCl घ्यायचं आहे, सोडियम क्लोराईड. टेस्ट ट्यूब मध्ये AgNO3 सिल्व्हर नायट्रेट घ्यायचं आहे. टाय ए थ्रेड टू द टेस्ट ट्यूब अँड इन्सर्ट इट केअरफुली इन टू द कोनिकल फ्लास्क. त्या टेस्ट ट्यूबला एक थ्रेड म्हणजे दोरी बांधायची आहे आणि त्याला हळुवारपणे त्या कोनिकल फ्लास्क मध्ये सोडायचं आहे. मेक द कोनिकल फ्लास्क एअर टाईट बाय फिटिंग ए रबर कॉर्क. आता त्या कोनिकल फ्लास्कला वरून रबर कॉर्क लावून त्याला पॅक करा. म्हणजे ती सगळी अरेंजमेंट ही अशी असेल. त्या टेस्ट ट्यूबला दोरी बांधून आत सोडलेलं आहे. टेस्ट ट्यूबच्या आत सिल्व्हर नायट्रेट सोल्युशन आहे आणि या कोनिकल फ्लास्कच्या आत सोडियम क्लोराईड सोल्युशन आहे. दोन्ही वेगवेगळे आहेत, एकमेकांमध्ये मिक्स नाही आहेत. इथं बॅलन्स आहे, वजन काटा आहे. त्याच्यावरती काय वजन दिसतंय इथं मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्या पुढं वे द कोनिकल फ्लास्क विथ द हेल्प ऑफ ए बॅलन्स. आताच आपण सांगितलं वजन केलेलं आहे त्याचं. नाउ टिल्ट द कोनिकल फ्लास्क अँड मिक्स द सोल्युशन प्रेझेंट इन द टेस्ट ट्यूब विथ सोल्युशन इन द कोनिकल फ्लास्क. आता त्याला या पद्धतीनं टिल्ट करा म्हटलं. त्याचं वजन करून घेतलं इथं. नंतर हे या पद्धतीनं टिल्ट करा म्हणजे या टेस्ट ट्यूब मधलं सोल्युशन काय होईल, कडून बाहेर येईल आणि कोनिकल फ्लास्क मध्ये जे सोल्युशन आहे त्याच्याबरोबर मिक्स होईल. त्याच्यानंतर परत त्याचं वेट करायचं आहे. वे द कोनिकल फ्लास्क अगेन. परत एकदा त्याचं वजन करून घ्या म्हटले. विच चेंजेस डीड यू फाइंड. तुम्हाला काय चेंजेस दिसतात? डीड एनी इनसोल्युबल सबस्टन्स फॉर्म. असा कोणता सबस्टन्स फॉर्म होतो का की जो सोल्युबल नाही? वॉज देअर एनी चेंज इन द वेट. वेट मध्ये काही बदल आहे का? आता इथं बघा बरं, सगळं व्यवस्थित त्यांनी रिॲक्शन कोणती होणार आहे, काय होणार आहे, सगळं दिलेलं आहे. या पद्धतीनं खरं तर ऍक्टिव्हिटीज द्यायला पाहिजे. A word equation is written for the above activity as shown below. सिल्व्हर नायट्रेट आणि सोडियम क्लोराईड यांची रिॲक्शन होते AgNO3 NaCl. याच्यापासून AgCl सिल्व्हर क्लोराईडचा व्हाईट प्रेसिपिटेट तयार होतो आणि सोडियम नायट्रेट फॉर्म होतो NaNO3. मग इथं वजन केल्यानंतर काही वजनात बदल दिसत नाही, तर व्हॅल्यू बघा सेम राहते. याचा अर्थ देर इज अ नो चेंज इन वेट. म्हणजे याच्यामध्ये मास कन्झर्व होते. ठीक आहे. त्याच्यानंतर एनी इनसोल्युबल सबस्टन्स हा इनसोल्युबल सबस्टन्स फॉर्म होतो. ही त्याची उत्तर. त्यामुळे हे कसं हे त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे. मग ते आधीच्या ज्या 4-5 ज्या रिॲक्शन त्यांनी सांगितल्या त्याच्यामध्ये सुद्धा या पद्धतीनं द्यायला हवं होतं. ठीक आहे. आता जे आहे ते आहे. नेक्स्ट आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. त्याच्यासाठी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ॲपॅरेटस आहे, टेस्ट ट्यूब, ग्लास रॉड, बीकर. केमिकल्स कोणते कोणते आहेत बघा. हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl, अमोनिया सोल्युशन NH3 आणि स्लेक्ड लाईम सांगितलेलं आहे. टेक ए स्मॉल अमाउंट ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड इन अ टेस्ट ट्यूब. हीट द टेस्ट ट्यूब. Dip a glass rod in the ammonia solution and hold on the top of the test tube. टेस्ट ट्यूब मध्ये HCl घ्या.
त्याला हिट करा म्हणून सांगितले त्या टेस्ट ट्यूबला. त्याच्यानंतर ग्लास रॉड घ्यायचा आणि तो अमोनियाच्या सोल्युशन मध्ये डीप करायचा आणि त्या टेस्ट ट्यूबच्या वरती ज्याच्यात HCl आहे त्याच्यावरती धरा म्हणून सांगितलेलं आहे. You will observe a white smoke emanating from the tip of the glass rod. त्या ग्लास रॉडच्या टोकापासून व्हाईट स्मोक बाहेर पडताना तुम्हाला दिसेल. मग हे काय झालं असेल नेमकं असं त्यांनी विचारलंय. तर त्याचं एक्सप्लेनेशन पण त्यांनी दिलेलं आहे, द्यायलाच पाहिजे एक्सप्लेनेशन. ड्यू टू हिटिंग HCl व्हेपर्स स्टार्टेड कमिंग आउट फ्रॉम द टेस्ट ट्यूब. हीट केल्यामुळे HCl व्हेपर्स बाहेर पडतात, म्हणजे HCl गॅसेस स्टेटमध्ये आहे. अँड NH3 गॅस केम आउट फ्रॉम द सोल्युशन ऑन द ग्लास रॉड. ग्लास रॉड वरती जे सोल्युशन आहे त्याच्यातून NH3 गॅस बाहेर पडतो. अमोनिया गॅस अँड हायड्रोजन क्लोराईड गॅस रिएक्टेड टू फॉर्म द सॉल्ट अमोनियम क्लोराईड इन गॅसियस स्टेट फर्स्ट. हे अमोनिया आणि HCl हे एकमेकांशी कंबाईन होतात, रिॲक्ट होतात, त्यांच्यापासून NH4Cl तयार होतं. सुरुवातीला ते गॅसियस स्टेटमध्ये असतं, बट इमिजिएटली ड्यू टू द कंडेन्सेशन प्रोसेस ॲट रूम टेम्परेचर, पण लगेच त्याचं कंडेन्सेशन होतं अँड इट गॉट ट्रान्सफॉर्म्ड इन टू द सॉलिड स्टेट, आणि त्याचं कन्व्हर्शन सॉलिड स्टेटमध्ये होतं. ॲज अ रिझल्ट व्हाईट स्मोक वॉज फॉर्म, आणि त्यामुळे तिथं आपल्याला पांढरा धूर दिसतो. ही त्याची रिएक्शन आहे. हे दोघं गॅसियस स्टेटमध्ये आहेत आणि अमोनियम क्लोराईड इथं सॉलिड स्टेटमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्या पुढची ऍक्टिव्हिटी आहे होल्ड ए मॅग्नेशियम स्ट्रीप इन ए पेअर ऑफ टॉंग्स अँड इग्नाइट. पेअर ऑफ टॉंग्स म्हणजे घरी आपण जशी सांडशी वापरतो, काय म्हणतात त्याला, तुम्ही दुसरा काही शब्द असेल तर बघा, पातेलं उचलायला वगैरे गॅसवरून आपण जे, त्याला पेअर ऑफ टॉंग्स असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये मॅग्नेशियमची पट्टी पकडा म्हणून सांगितले आणि त्याला इग्नाइट करा, त्याला पेटवायचं आहे त्याला तिथं. ऑन बर्निंग इन एअर ए व्हाईट पावडर ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड इज फॉर्म. त्याला एअर मध्ये आपण बर्न करतो, त्यामुळे रिॲक्शन अशी होते, मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन यांची रिॲक्शन होऊन त्याच्यापासून मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतं. रिॲक्शन जी आहे ती या पद्धतीनं आहे. In this reaction, magnesium oxide is formed as a single product by combination of magnesium and oxygen. Combination reaction असं याला कन्सिडर केलं. एकच प्रोडक्ट इथं मिळतो. या वरच्या रिएक्शन मध्ये पण एकच प्रोडक्ट मिळतो, इथं NH4Cl. रिएक्टंट दोन आहेत, प्रोडक्ट एकच आहे, कॉम्बिनेशन. इथं पण दोन रिएक्टंट्स आहेत, एकच प्रोडक्ट तयार होतो, कॉम्बिनेशन रिएक्शन. आणि तिसरी रिएक्शन ऍक्टिव्हिटी नंबर 3, याच्यामध्ये काय म्हटले बघा, टेक वॉटर इन ए बीकर अप टू हाफ ऑफ इट्स कॅपॅसिटी. एक बीकर घ्या, त्याच्या निम्म्या कॅपॅसिटी प्रमाणे पाणी घ्या, तिथं ऍड ए फ्यू पीसेस ऑफ स्लेक्ड लाईम दॅट इज कॅल्शियम ऑक्साईड. स्लेक्ड लाईमचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, कॅल्शियम ऑक्साईड आहे. टू इट, त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्साईड ऍड करा, स्लेक्ड लाईम ऍड करा, तर तिथं कॅल्शियम हायड्रॉक्साईड फॉर्म होतं बाय कॉम्बिनेशन ऑफ कॅल्शियम ऑक्साईड अँड वॉटर विथ जनरेशन ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ हीट, आणि त्याच्यातून हीट एनर्जी बाहेर पडते. इथं रिएक्शन दिलेली आहे, कॅल्शियम ऑक्साईड हे वॉटर CaOH2 म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतं, हीट एनर्जी सुद्धा त्याच्यातून बाहेर पडते. याला सुद्धा तुम्ही कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये कन्सिडर करू शकताय, कारण रिएक्टंट दोन आहेत, प्रोडक्ट एकच फॉर्म झालेला आहे. त्याच्या पुढे आहे डिकम्पोजिशन रिएक्शन. तर याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, ॲपॅरेटस, इव्हॅपोरेटिंग डिश, बन्सेन बर्नर एटसेट्रा, केमिकल्स, शुगर, कॅल्शियम कार्बोनेट, सल्फ्युरिक ऍसिड एटसेट्रा. हे बघा काय काय त्यांनी वापरले त्याच्यातलं तर बघू आपण. टेक सम शुगर इन अन इव्हॅपोरेटिंग डिश अँड हीट इट विथ द हेल्प ऑफ ए बन्सेन बर्नर. थोडी साखर घ्यायची आहे इव्हॅपोरेटिंग डिश मध्ये आणि त्याला हीट एनर्जी प्रोव्हाइड करायची. आफ्टर सम टाइम यू विल सी द फॉर्मेशन ऑफ बर्न्ट आउट ब्लॅक सबस्टन्स.
थोड्या वेळानंतर त्या ठिकाणी ब्लॅक सबस्टन्स दिसतो. एक्झॅक्टली व्हॉट मस्ट हॅव हॅपन्ड इन दिस ऍक्टिव्हिटी, काय झालं असेल. सो इन द अबोव ऍक्टिव्हिटी अ सिंगल रिएक्टंट शुगर इज डिव्हायडेड इंटू टू सबस्टन्सेस, कार्बन अँड H2. त्या शुगरमध्ये जे वॉटरचे कंटेंट्स आहेत ते सगळे निघून जातात. त्याच्यामध्ये फक्त कार्बन शिल्लक राहतं आणि म्हणून ते ब्लॅक सबस्टन्स त्या ठिकाणी दिसायला लागतो. ही त्याची रिॲक्शन. मग इथं काय होतं, शुगर हा एकच कंपाऊंड होता, त्याचं कन्व्हर्शन या दोन कंपाऊंड्स मध्ये झालेलं आहे. म्हणजे एक रिएक्टंट आहे, कन्व्हर्शन दोन प्रोडक्ट्स मध्ये झालेलं आहे. याला म्हणतात डिकम्पोजिशन रिॲक्शन. त्याच्या पुढं ऍपॅरेटस काय सांगितलेलं आहे बघा. टू टेस्ट ट्यूब्स, बेंट ट्यूब, रबर कॉर्क, बर्नर. ह्या दोन टेस्ट ट्यूब आहेत. ही बेंट ट्यूब आहे, इथं रबर कॉर्क्स आहेत. कॅल्शियम कार्बोनेट पाहिजे आणि फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर पाहिजे. इथं कॅल्शियम कार्बोनेट एका ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये लाईम वॉटर घेतलेलं आहे. मग इथं काय करायचंय, टेक सम कॅल्शियम कार्बोनेट इन ए टेस्ट ट्यूब, fit a bent tube to this test tube with the help of a rubber cork. ही bent tube पण त्याला लावा. Insert the other end of the bent tube in the freshly prepared lime water taken in other test tube. ही इथं आहे लाईम वॉटर, चुन्याची निवळी असं त्याला म्हणतात शुद्ध मराठीमध्ये. इतपत तुम्हाला माहिती आहे बघा. हीट द पावडर्ड कॅल्शियम कार्बोनेट इन द फर्स्ट टेस्ट ट्यूब स्ट्रॉंगली. इथं जे कॅल्शियम कार्बोनेट आहे त्याला स्ट्रॉंगली हीट करा म्हटले. हे जर कॅल्शियम कार्बोनेट तुम्ही जर स्ट्रॉंगली हीट केलं तर याच्यापासून कॅल्शियम ऑक्साईड आणि CO2 कार्बन डायऑक्साईड फॉर्म होतो. तोच कार्बन डायऑक्साईड याच्यातून इकडं पास होतो आणि तो इकडून आत एंटर करतो आणि इथं जे लाईम वॉटर आहे इट टर्न्स मिल्की. द लाईम वॉटर विल टर्न मिल्की. हे त्याचं शेवटचं कन्क्लुजन लक्षात ठेवा. आणि ते कशामुळे मिल्की होतं तर CO2 याच्यामध्ये येऊन ऍड होतो. मग याच्यामध्ये सुद्धा एकच रिएक्टंट आहे, प्रोडक्ट दोन आहेत, त्यामुळे ही रिएक्शन सुद्धा डिकम्पोजिशन रिएक्शन आहे. नेक्स्ट आहे टू कॅरी आउट एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेसेस. याचे ऍपॅरेटस बघा काय आहेत. टू प्लास्टिक बॉटल्स, मेजरिंग सिलेंडर, थर्मामीटर एटसेट्रा. केमिकल्स काय आहेत बघा. पोटॅशियम नायट्रेट, सोडियम हायड्रॉक्साईड, वॉटर एटसेट्रा. हे केमिकल्स वापरायचे. सोडियम हायड्रॉक्साईड बीइंग करोजिव्ह, हँडल इट केअरफुली इन प्रेझेन्स ऑफ टीचर. सोडियम हायड्रॉक्साईड हे करोजिव्ह आहे, म्हणजे ते जर स्किनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं तर ते त्रास देऊ शकतं तुम्हाला. म्हणजे ते काय करतं, वॉटर ऍब्सॉर्ब करतं, म्हणजे थोडक्यात तिथं भाजू शकतं तुम्हाला ते सोडियम हायड्रॉक्साईडमुळे. त्यामुळे ते करोजिव्ह असं त्यांनी सांगितलेलं आहे. जरा काळजीपूर्वक त्याचा वापर करा. मी प्रोसिजर काय काय सांगितलेले आहे बघा. टेक 100 मिलीलिटर वॉटर इन ईच ऑफ द टू प्लास्टिक बॉटल्स, प्लास्टिक बीइंग इन्सुलेटर ऑफ हीट. द डिसिपेशन ऑफ हीट कॅन बी प्रिव्हेंटेड. ते इन्सुलेटर आहे त्यामुळे त्याच्यातून काही हीट एनर्जी पास होणार नाही. नोट द टेम्परेचर ऑफ वॉटर इन द बॉटल्स. आता त्यांचं काय टेम्परेचर आहे त्या बॉटल्स मधलं बघून घ्या. Put 5 gram potassium nitrate, that is KNO3, in the bottle and shake well. 5 ग्रॅम KNO3 बॉटल मध्ये घ्या आणि ती बाटली चांगल्या पद्धतीनं हलवून घ्या. नोट द टेम्परेचर ऑफ द सोल्युशन फॉर्म्ड. सोल्युशनचं टेम्परेचर बघा किती होते. त्याच्यानंतर पुट 5 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड NaOH इन द अदर बॉटल. हे दुसऱ्या बॉटलमध्ये घ्या 5 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड. शेक द बॉटल वेल. ही सुद्धा बाटली चांगल्या पद्धतीने ढवळून घ्या. अँड नोट द टेम्परेचर. इन द फर्स्ट बॉटल
The process of dissolution of potassium nitrate took place, while in the second bottle, the process of dissolution of sodium hydroxide took place. दोन्ही बॉटलमध्ये जे पोटॅशियम नायट्रेट आणि सोडियम हायड्रॉक्साईड आहे ते त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतात. ॲज पर युअर ऑब्झर्वेशन, विच वन इज एक्झोथर्मिक प्रोसेस अँड विच इज अन एंडोथर्मिक प्रोसेस. या दोन्हीपैकी एक्झोथर्मिक प्रोसेस कोणती आणि एंडोथर्मिक प्रोसेस कोणती असं त्यांनी विचारलं. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ डिझोल्युशन ऑफ KNO3 इन वॉटर, पोटॅशियम नायट्रेट, heat from surroundings is absorbed and therefore temperature of the resulting solution is less. जिथं पोटॅशियम नायट्रेट आपण ज्या बॉटलमध्ये ऍड केलंय, थोड्या वेळानंतर त्या बॉटलचं टेम्परेचर कमी झालेलं बघायला मिळेल. कारण ही प्रोसेस, हे जे KNO3 काय करतं, त्याचं जे सराउंडिंग वॉटर आहे त्याच्यातून हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतं. त्यामुळे वॉटरची हीट एनर्जी कमी होते, वॉटरचं टेम्परेचर डिक्रीज होते. द प्रोसेस इन विच हीट इज ऍब्सॉर्ब्ड फ्रॉम द आउटसाइड इज कॉल्ड एंडोथर्मिक प्रोसेस. आता त्या KNO3च्या सभोवती वॉटर आहे, त्यामुळे वॉटरमधून हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होते आणि म्हणून वॉटरचं टेम्परेचर कमी होतं. ते जर समजा दुसरी बॉटल घेतली, व्हेन द सॉलिड NaOH इज डिझॉल्व्ड इन वॉटर, हीट इज गिव्हन आउट. त्याच्यात मात्र हीट एनर्जी बाहेर टाकली जाते. अँड देअरफोर द टेम्परेचर ऑफ वॉटर इन्क्रीजेस. त्यामुळे तिथं पाण्याचं टेम्परेचर काय होतं, वाढतं. द प्रोसेस इन विच हीट इज गिव्हन आउट आर कॉल्ड एक्झोथर्मिक, इज कॉल्ड एक्झोथर्मिक प्रोसेस. द प्रोसेसेस म्हटले, प्रोसेसेस. जर सिंगल प्रोसेस घेतली तर इथं प्रोसेस लिहा. तर अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये हीट एनर्जी बाहेर टाकली जाते त्याला एक्झोथर्मिक प्रोसेस असं म्हणतात. त्याच्यानंतरच्या काही त्यांनी प्रोसेसेस सांगितलेल्या आहेत, ह्या रेट ऑफ केमिकल रिॲक्शनशी संबंधित. टेक इन टू अकाउंट द टाइम रिक्वायर्ड फॉर फॉलोइंग प्रोसेसेस. पुढील प्रोसेसेसना लागणारा वेळ लक्षात घेऊन यांचं क्लासिफिकेशन करा. इंटू 2 ग्रुप्स, गिव्ह टायटल्स टू द ग्रुप्स. म्हणजे स्लो रिॲक्शन आणि फास्ट रिॲक्शन किंवा स्लो प्रोसेस, फास्ट प्रोसेस असं तुम्ही त्याला घेऊ शकता. कुकिंग गॅस स्टार्ट्स बर्निंग ऑन इग्निशन, हे फास्ट आहे. आयर्न आर्टिकल अंडरगोज रस्टिंग, लोखंड गंजतं, ही व्हेरी स्लो प्रोसेस आहे. इरोजन ऑफ रॉक्स टेक्स प्लेस टू फॉर्म सॉइल, दगडांचं कन्व्हर्शन मातीमध्ये होणं, ही सुद्धा प्रोसेस स्लो आहे. अल्कोहोल इज फॉर्म्ड ऑन मिक्सिंग ईस्ट इन ग्लुकोज सोल्युशन अंडर प्रॉपर कंडिशन. ह्या गोष्टीला सुद्धा थोडासा वेळ लागतो, त्यामुळे हे काय लगेच क्विकली घडत नाही. एफरवेसन्स इज फॉर्म्ड ऑन ऍडिंग बेकिंग सोडा इनटू अ टेस्ट ट्यूब कंटेनिंग डायल्यूट ऍसिड, ही मात्र लगेच घडणारी प्रोसेस आहे, त्यामुळे ही प्रोसेस फास्ट प्रोसेस आहे. ए व्हाईट प्रेसिपिटेट इज फॉर्म्ड ऑन ऍडिंग डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड टू बेरियम क्लोराइड सोल्युशन, ही सुद्धा प्रोसेस क्विकली घडते, त्यामुळे ही पण फास्ट प्रोसेस आहे. त्यामुळे हे फक्त बघून ठेवा, कोणती प्रोसेस फास्ट आहे, कोणती प्रोसेस स्लो आहे, त्यानुसार रेट ऑफ रिॲक्शन हे त्या ठिकाणी बघितलं जातं. त्याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिएक्टंट्स हे एक्सप्लेन करण्यासाठी दिलेले आहे. ॲपॅरेटस बघा, 2 टेस्ट ट्यूब्स आहेत, बॅलन्स आहे, मेजरिंग सिलेंडर एटसेट्रा. केमिकल्स काय काय बघा, पीसेस ऑफ शहाबाद टाईल, पावडर ऑफ शहाबाद टाईल, शहाबादी फरशीचे तुकडे आणि पावडर, आणि डायल्यूट HCl घेतलेला आहे. प्रोसिजर बघा, टेक पीसेस अँड पावडर ऑफ शहाबाद टाईल इन इक्वल वेट्स इन 2 टेस्ट ट्यूब. 2 टेस्ट ट्यूब घ्या, एकामध्ये शहाबादी फरशीचे तुकडे घ्यायचे आहेत, एकामध्ये पावडर घ्यायचं आहे. ऍड 10 मिली डायल्यूट HCl इन इच ऑफ द टेस्ट ट्यूब्स. ह्या दोन्हीमध्ये 10 मिली डायल्यूट HCl ऍड करा. ऑब्झर्व वेदर एफरवेसन्स ऑफ CO2 इज फॉर्म्ड ॲट अ फास्टर ऑर स्लोअर स्पीड. कोणत्या ठिकाणी तुम्हाला CO2 चे एफरवेसन्स म्हणजे कार्बन डायऑक्साईडचे
बुडबुडे क्विकली बघायला मिळतात का थोड्या वेळानंतर बघायला मिळतात? You must have found in the above activity that CO2 effervescence is formed slowly with pieces of shahabadotile while at a faster speed with the powder. जिथं पावडर आहे तिथं CO2 चटकन तयार होतो, म्हणजे रिएक्शन चटकन घडते. मात्र जिथं पीसेस आहेत, तुकडे आहेत, तिथं मात्र त्या रिएक्शनला वेळ लागतो. The above observation indicates that the rate of a reaction depends upon the size of the particles of the reactants taking part in the reaction. मग याच्यावरून तुम्ही काय कन्क्लुजन काढू शकताय की रिएक्शनचा रेट हा पार्टिकलच्या साईज वरती अवलंबून असतो. स्मॉलर द साईज ऑफ द रिएक्टंट पार्टिकल्स, रिएक्टंट पार्टिकलचा साईज जितका कमी असेल तेवढं रेट ऑफ रिएक्शन हायर असतं. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी बघा. ॲपॅरेटस सांगितलेलं आहे 4 टेस्ट ट्यूब्स, 4 स्मॉल आयर्न नेल्स, रबर कॉर्क या पद्धतीने दाखवलेलं आहे. अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड, ऑइल, बॉइल्ड वॉटर एक्सेट्रा. प्रोसिजर बघा इथं काय काय केलेलं आहे बघा. ऑइल लेयर ऑन बॉइल्ड वॉटर, या बॉइल्ड वॉटरच्या वरती इथं ऑइल लेयर दिसतोय. याच्या आत तो नेल ठेवलेला आहे, स्मॉल आयर्न नेल आहे. इथं सॉल्ट सोल्युशन आहे, त्याच्यामध्ये हे नेल आहे. इथं काहीच नाही आहे, फक्त एअर, रिकामी टेस्ट ट्यूब घेतलेले आहे, त्याच्यामध्ये नेल ठेवलेला आहे. खिळा जो आहे, खिळा मोळा काय म्हणताय म्हणा त्याला, एअर अँड अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड, आणि याला इथं वरती पॅक केलेलं आहे. प्लेस 4 टेस्ट ट्यूब्स ऑन ए टेस्ट ट्यूब स्टँड. Take some boiled water in one test tube and put an oil layer on it. Take some salt water in the second test tube. Let there be only air in the third test tube. जे मी इथं सांगितले ते सगळं इथं फक्त इंग्लिशमध्ये आहे. Take some anhydrous calcium chloride in the fourth test tube. Place a small iron nail in every test tube. Close the fourth test tube with a rubber cork. Let all the 4 test tubes remain unattended for a few days. काही दिवसांसाठी ह्यांना असंच ठेवून टाकायचं आहे. ऑब्झर्व ऑल द 4 टेस्ट ट्यूब्स आफ्टर ए फ्यू डेज. थोड्या दिवसानंतर हे सगळं बघा. व्हॉट डिड यू फाइंड? विच टेस्ट ट्यूब्स हॅड द नेल्स ॲज बिफोर? तर तुम्हाला इथं काय ऑब्झर्व होतं? कोणत्या टेस्ट ट्यूब मधले खिळे आहे तसेच राहतात. तर याच्यावरून त्यांनी रस्टिंग एक्सप्लेन करण्यासाठी हे दिलंय. बोथ वॉटर अँड एअर आर नेसेसरी फॉर रस्टिंग म्हटलं. द रस्टिंग प्रोसेस टेक्स प्लेस रॅपिडली इन प्रेझेन्स ऑफ सॉल्ट, म्हणजे हिथं रस्टिंग प्रोसेस फास्ट होते, हे लक्षात ठेवा. बाकीच्या ठिकाणी रस्टिंगचं प्रमाण हे अतिशय कमी दिसेल. Have you seen the effect of redox reaction in your everyday life? तुमच्या रेग्युलर लाईफमध्ये ह्याचा रेडॉक्स रिएक्शनचा इफेक्ट बघितलाय का? The new vehicles look shiny. On the contrary, old vehicles look dull. नवीन गाड्या ज्या असतात त्या एकदम चकचकीत दिसतात, पण जुन्या गाड्या त्या डल दिसतात. A certain type of reddish colored solid layer collects on their metallic surface. तर त्याच्यामध्ये रेडिश कलर्ड सॉलिड लेयर कलेक्ट होतो मेटॅलिक सरफेस वरती. धिस लेयर इज कॉल्ड रस्ट. इट्स केमिकल फॉर्म्युला इज Fe2O3XH2O. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा रस्टचा. एका मार्काच्या MCQ साठी ते तुम्हाला विचारू शकतात.